26 डिसेंबर 2023 रोजी देशभरातील सर्व वैद्यकीय प्रतिनिधींनी एक दिवसीय संप या ठिकाणी पुकारलेला आहे। आमचं काम बंद आंदोलन करून राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारला सुद्धा आम्ही एक निवेदन सादर करणार आहोत। त्या निवेदनाच्या प्रतीवर जे काही कामगारांचे मुद्दे लिहिले त्या मुद्द्यांचा विषय या ठिकाणी मला करताना अतिशय खेद वाटतो की हा देश कामगारावर डिपेंड असून सुद्धा या देशामध्ये आणि राज्यामध्ये कामगारांच्या व्यथा आज वाखाणण्याजोग्या नाहीयेत। या देशामध्ये कामगार जेव्हा एकजुटीचा विजय म्हणून रस्त्यावर उतरतो तेव्हा या केंद्र आणि राज्य सरकारची कुठेतरी कांटाळे उघडणी जरुरी आहे। कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारा मोठ्या प्रमाणातला कामगार त्यांना कामगार ऍक्ट म्हणजे SP ऍक्ट 1975 1976 चा कायदा या ठिकाणी अंमलात आणला होता। तो कायदा 76 चा अंमलात आणताना सुद्धा आमच्या कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून वेळोवेळी सरकारचा पाठपुरावा करून 1976 चा कायदा आम्ही SP ऍक्टच्या नावाखाली अंमलात आणला आणि आमच्या वर्किंगला त्याचं कवच म्हणून वापरू लागलो। परंतु या घातक सरकारने केंद्र आणि राज्य सरकारने कामगारावर गळचेपी धोरण करत तो कायदा सुद्धा आज कॅन्सल करून नवीन लेबर कोड बिल आणण्याच्या मनस्थितीमध्ये सरकार आहे। नाही तर अनेक ठिकाणी ते लागू सुद्धा करत आहे। म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज देशभरातील सर्व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी ते जागोजागी रस्त्यावर उतरलेले आहेत। आमच्या SP ऍक्ट 1976 चं संरक्षण नाही झालं आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी नाही झाली, कामगारांची गळचेपी नाही थांबली किंवा कामगारांना संरक्षण देऊन कामगारांची वेळेची मर्यादा आणि कामगारांची वेतन मर्यादा जर का निश्चित या सरकारने केली नाही तर येणाऱ्या काळामधला संघर्ष अटळ आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये तीव्र निषेध करण्यासाठी कामगार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।